तर बघा इथं व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळचे इथं वाजलेले आहेत 5. तर इथं मी तुम्हाला दिसतच असेल कुरडाईला गहू भिजत घातले होते मी 3 दिवसासाठी. तर आजचा हा 3रा दिवस आहे आणि टिपमध्ये घातले होते मी गहू भिजायला आणि 5 किलो घातले होते. तर या गव्हाचं पाणी मी बदलून घेत होते बघा. तर पाणीनं वरचं असं काढून घेतलं आणि त्यानंतर मग गहू स्वच्छ धुवून घ्यायचे होते. तर आता काय होतं, असं 3 दिवस गहू भिजवले होते ना, तर सकाळ संध्याकाळ रोज मी पाणी पण बदलायला सांगितलं होतं बरं का. माझ्या मैत्रिणीने बदललं होतं आणि आता हे चिक घेण्यासाठी मी गहू स्वच्छ धुवून घेत होते. तर गहू काय जास्त फुटले नव्हते बरं का, त्यामुळे फक्त मी असं जास्त दाबून नव्हते चोळत, फक्त असं अलवार चोळत होते आणि चाळणीमध्ये निथळून घेत होते. तर असं गहू धुवून घेणार होते. तर तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडिओ तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं पाहू शकता आणि इतकं वारं सुटलं होतं आणि आभाळाचं वातावरण म्हणजे पावसाचं वातावरण पण तयार झालं होतं बरं का बाहेर. त्यामुळं भीती पण वाटत होती की पाऊस येतो का काय, पण वाऱ्याने आभाळ गेलं आणि मग नंतर आम्ही लगेच चिक पटपट घ्यायला घेतला. तर लगेच आम्ही चिक घ्यायला घेतला. तर मग मुलं पण होती बरं का मदतीला. तर मग आम्ही लगेच बाजेवरती मशीन फिट करायला घेतली. तर मशीन आम्ही फिट करत होतो. तर बंटी असा मध्ये बोलत होता, मम्मी असं नाही असं, मम्मी तसं नाही असं, उलटीच बसवली तर उलटीच बसवली असं म्हणत होता. तर बघा कसा म्हणतोय तो. तर असं कसं होतं, मुलांना पण आपल्याजवळ अशी काही कामं करताना घेतली तर मग मुलांच्या पण लक्षात राहतात आणि मुलांना पण त्याची माहिती मिळते बरं का. तर असं सुट्टी दिवशी मुलं मला माझ्या कामामध्ये मदत करू लागतात, त्यामुळे हे सर्व शक्य होतं. आणि माझ्या मैत्रिणीच्या टेरेसवरती मी गेले होते, तिथंच गहू भिजायला घातले होते ना, मग मी मशीन अशी फिट्ट करून घेतली. तर बंटी बोलत होता की मम्मी ही मशीन उलटीच फिरते. तर म्हटलं नाही. आणि त्यानंतर मग मशीन व्यवस्थित फिट झाल्याच्या नंतर मग मी पाटीमध्ये गहू जे निथळून घेतले होते ना स्वच्छ धुवून, त्यामध्ये थोडंसं असं मीठ टाकून घेतलं. तर मीठ टाकल्यामुळं काय होतं की जो चिक आहे ना तो असा लई चिकट बनत नाही आणि फेसाळत नाही. जिकडून जड जात आहे तिकडून गहू खाली यायला कळतं की लगेच. हां फक्त बंटीलाच घे. तिकडून बसायला परवडत. हा पुन्हा बसू आपण, करू ॲडजस्ट तर राखूर घे. ओ माय गॉड, तुला दळायला बसता येते. त्या टिपो ठेवा की त्याला. अगं टिप मला लागते ती टिप त्याच्यातलं गहू व्हायच्यात. कसं काय ही उद्या आता काय ही नसते हे आई खाऊ गोड्याची, ही आताच नाही लागणार चाळण आपल्याला. असं कर नको. हाल इथे का दळा येते, दळा इथे तिथे हात लावा, इथे 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 हात लावा. हां दळ नाही येत दळ. दळ पटकन दळ. त्यांचा एक फोटो बी काढ दोघाचा. जिरती ना बस का पाणी. तुझ्यासाठी छान बालिकाचा बंटेचा बॉडी पण बहुत बाय तुझी फार माहिती. हा संपला आता तू दळ मी ही टाकते. एवढं लवकर कशाला जाते दळायला कुरडया खायला ही काम करायला आम्ही मैत्रिणी ह्याच्यासाठीच असतात. तर बघा मी दळत होते अगोदर, बंटी दळत होता. बंटी दमला, मी दमले. नंतर मग मनीषा ताई बसलेल्या आहेत दळायला आणि सिद्धी घालते घास. तर चला, तर एवढं राहिले बघा दळायचं. एक जणीचं 2 जणीचं मिळून करणार आहे आम्ही आणि 1 जणीचं एवढं बाकी आहे अजून. तर ह्यांचं चाललं इकडं बाजावर मस्त टेरेसवर बसून आणि एकदम संध्याकाळचं वातावरण बघा असं झालेलं आहे. पावसाचं वातावरण झालं होतं बरं का, पण गेलं वाऱ्याने, नाहीतर एवढं आभाळ आलं होतं ना तर सांगायलाच नको. मी तर लय घाबरले होते, म्हणलं आता चिक घ्यायचा आहे आणि आता एवढा आभाळ म्हणल्यानंतर कसा घ्यायचा. पण आभाळ गेलं, आत्ताशी जरा बरं वाटायला लागले आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते बघा. इतकं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे आणि मस्त वाटतंय बरं का. तर बघा आमच्या इकडचा व्ह्यू, टेरेसवरती आलो आहे आम्ही. तर इकडं बघा रोडच्या कडेलाच माझी मैत्रीण राहते आणि शिरूर सातारा हायवे एकदम हा रोड आहे ना 24 तास वाहतो.
आणि इकडं पहा छोटी छोटी दुकानं आहेत. गुरुदत्त शेती भंडार, शिवशंभो इलेक्ट्रॉनिक्स आणि इकडं आहे ते फर्निचरचं दुकान. इथं सगळ्या होलसेल इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर मिळतं बघा. इथं देवघर कपाट ते सगळंच मिळतं. तर इथं पाहू शकता ऊसाचा ट्रकसुद्धा चालला आहे आणि साईडला इकडं बेकरी आहे बरं का. तर 24 तास हायवे एवढा वाहतो नाही हो. आणि इकडच्या साईडला केडगाव आहे. तर चला तुम्हाला आमच्याकडचा परिसर दाखवून झालेला आहे बऱ्यापैकी. तर बघा इकडं शिवशंभूचं चाललंय खेळायचं काम. इकडं बघा बंटीचं काय चाललंय. बंटी काय चाललंय. हा करते बघा. शंभू पण आहे आणि इकडं चाललंय बघा यांचं दळायचं काम. तर आमची दिदी सुद्धा कराटीवरून आली बरं का, गावावरून कुरड्या करण्यासाठी. किती राहिलंय, झालं का नाही. झालं की बसा कुरड्या करा आता. कुरड्या आता उद्याच्याला, आज नाही. उद्या लवकर करायच्या. उद्या येणार ना कुरड्या करू लागाय ना. नाही का घरी इकडे बघा त्या तळच्या तोपर्यंत मग मी इथं टिप घेतली आणि टिपला आहे ना असं ब्लाऊज पीस बांधून घेतलाय. तर हे कशामुळे बांधायचं, ह्यानी बांधल्यामुळे ना ताम खाली जात नाही बरं का. आणि अशी चाळून घेतली सोजीची आणि त्याला थोडंसं तेल आणि मीठ लावून घेतलंय. तर हे याच्यावरती ठेवणार आहे आणि नंतर धुवून घेणार आहे. तर इकडे बघा त्यांचं चाललंय तिकडं चुरायचं काम. हसत खेळत गप्पा मारत, चांगल्या गप्पा मारत. आमच्या मनीषाला कॉमेडी बरं का. किती वाजले तरी शंभू जाऊन द्या म्हणती मला घरी, पण आम्ही ठेवलंय गप्पा मारायसाठी टाइमपास. नाही गप्पे तर इकडं बघा चाललंय माझं. पिळावं लागतं बरं का. हे पण करू लागा ना त्या म्हणत्या तुमचं तुम्ही पिळा. असं असते बघा. पाणी शेवटचं असतं. पडू दे थोडंसं खाली. नको ना. तर बघा तिथं गाळतोय आम्ही चिकाका ऐकून वरचा आणि इथून खाली असं कापडामध्ये हळूहळू काम नाही पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी जाणार त्याच्या आधी दिवशी. तर इथं बघा 10 किलोचा चिक होता बरं का. 5 किलो माझे गहू आणि 5 किलो मैत्रिणीचे गहू होते. त्यामुळे मग बाऱ्याने आम्ही असं दळत होतो, चिक घेत होतो. तर असं हात दुखल्यासारखा वाटत होता म्हणून आम्ही दोघी दळत होतो. मग असं सोपं जात होतं. तर बंटी म्हणत होता मम्मी मला घास घालायचा आहे. तर सगळे गहू धुवून घेतले. तर इथं पाहू शकता दोन्ही टिपामध्ये 5-5 किलोचा चिक घेऊन व्यवस्थित असा मी झाकून ठेवला होता. त्यानंतर मग अंधार पण भरपूर पडला होता बरं का. तर मग लगेच आम्ही पटकन असे चिकाचे भांडे घासायला घेतले. तर मग मनीषा बोलली पटपट घासून घेऊ. तर रोहिणीताई आणून देत होते आणि मनीषा पटपट धुत होते आणि मी पटपट घासून घेत होते. तर काय होतं चिकाची भांडी पण भरपूर पडतात बरं का. आता तुम्हाला कुरड्याचा व्हिडिओ आहे ना तो उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. जेवढा शूट होईल तेवढा मी शूट केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर अंधार पण भरपूर पडला होता. घरी येऊन मला स्वयंपाक पण बनवायचा होता आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा. आणि विजा पण भरपूर लवत होत्या बरं का, कारण पावसाचं वातावरण भरपूर तयार झालं होतं. आणि मग आम्ही भांडी वगैरे घासले आणि तर घरी आल्यावर मग स्वयंपाक बनवायचा होता. तर घरी आल्यावर दिवाबत्ती केली आणि स्वयंपाकाला लागले. तर लगेच मग मी स्वयंपाकाला लागले. तर काय झालं होतं, शेंगदाण्याचा कूट जो होता ना बनवून ठेवलेला तो संपला होता. मग मी शेंगदाणे घेतले आणि शेंगदाणे आता विकतचे असल्यामुळे निवडून घ्यावं लागतात, कारण त्यामध्ये ना असे शेंगदाण्याच्या कलरचेच गारगोटी असतात बघा. तर मग मी लगेच शेंगदाणे निवडून घेतले आणि लगेच भाजायला घेतले. तर मी काय करत असते, एकदम शेंगदाण्याचा कूट आहे ना करून 8 दिवसासाठी भरणीमध्ये भरून ठेवत असते. म्हणजे भाजी बनवता येणार ना, पटकन भाजी बनते आणि उपयोगी येतो. तर त्यानंतर मग मी शेंगदाणे असे चाळून घेतले आणि पॅनमध्ये लोखंडाच्या भाजायला घेतली. तर आता एकसारखे हलवत आहे ना शेंगदाणे असे भाजले ना, तर मग 8-15 दिवस हे शेंगदाण्याचे भरणीमध्ये ठेवले की पटकन असं जेव्हा पाहिजे तेव्हा कूट करून कूट ठेवतेच मी. पण नंतर कूट संपल्याच्या नंतर पण कूट बनवायला येतो.
तर मग स्वयंपाकामध्ये मी आज खाऱ्या वांग्याची भाजी बनवणार होते, म्हणजे जे मिठाचं वांगं असतं ना ते बनवणार होते. तर सिद्धी बोलली मग मी मिठाचं वांगं बनव, सगळ्यांना आवडतं, तर मग तेच कर. तर मग मी साधं सोपं मिठाचं वांगं आणि भाकरी बनवल्या. आणि असाच आमचा जेवणाचा आजचा बेत होता बघा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बनवायची तिची संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी खऱ्या वांग्याची भाजी आणि भाकरी. तर मग मी वांगी अशी घेतली आणि ती अशी चिरून पण घेतली 4 फोडींमध्ये आणि देठ काढून घेतले. आता फोडणीसाठी घेणार आहे बघा. मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आणि इकडे मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर पातळ असा भाजी बनवायची, त्याच्यामुळं मग गरमच पाणी वापरायचं म्हणजे भाजीची छान चव येते. ही वांग्याची भाजी ना खऱ्या वांग्याची आम्हाला घरामध्ये सगळ्यांना आवडते बरं का, आणि एकदम मस्त लागते. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. तर म्हणलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. तर बघा इथे तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामध्ये मी 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक ठेचून घेतल्या होत्या. लसूण छान आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचं. आणि हे वांग आहे ना खरंच खायला भारी लागतं बरं का. तर सारखं मसाला वांग किंवा सुक्कं वांग, पातळ रस्स्याची वांगी भाजी बनवून आहे ना मुलं पण कंटाळतात तिखट वांग्याच्या भाजीला. अशी मिठाची वांग्याची भाजी एकदा तुम्ही करून पहा. तर इथं वाटण घेतलं आहे मी, आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची देठ याचं वाटण बनवलेलं आहे. तर हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरं, बनवायला अतिशय सोपी आणि चवीला भन्नाट अशी भाजी लागते बघा ही. आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर काय म्हणता, अर्धी काय एक खाताना अशी लागते बघा, एकदम मस्त लागते. एकदम चुरून सुद्धा खाऊ शकता. आता हे छान लाल रंगावरती परतलं की यामध्ये घालायचे आपल्याला थोडीशी हळद आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता मला भाज्या बनवायला कोथिंबीर जरा जास्तच लागते, कोथिंबीरचा वापर मी जास्त करते बरं का भाज्या बनवताना. त्यानंतर टाकायचे आपल्याला धना पावडर. तर ही घरच्याच धण्याची मी पावडर भाजून धने मिक्सरला बारीक करून घेत असते, म्हणजे अशा आयत्या वेळेला आपल्याला ही भाजी बनवायला बरी पडते. त्यानंतर मग घालायचे आपल्याला चिरून घेतलेली वांगी. वांगी थोडीशी अशी मिक्स करायची तेलामध्ये आणि या मसाल्यांमध्ये. यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट आणि जे आपण गरम पाणी केलंय ना ते घालून घ्यायचं. आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी, तर इथं तुम्हाला किती भाजी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी ओतून घेऊ शकता. आता मी इथं साधारण 1.5 तांब्या पाणी ओतलेलं आहे शिजण्यासाठी. गरमच ओतायचं म्हणजे भाजीची चव आहे ना आपल्या बिघडत नाही आणि तरी पण भाजीला छान येते आणि टेस्टी लागते बघा. तर अशी क्वांटिटी मी ठेवलेली आहे या भाजीची घट्ट पातळ. तर जास्त घट्ट नाही करायची भाजी, मग खायला चांगली लागत नाही. थोडीशी इतपत अशी ठेवायची म्हणजे शिजून चांगली मिडियम अशी होती. आणि आता ह्या भाजीला चांगली दणदणून उकळी काढायची आणि उकळी आल्याच्या नंतर मग मिडियम गॅसवरती झाकण ठेवून थोडंसं अर्धवट असं झाकण ठेवायचं आणि छान अशी भाजी ही शिजवून घ्यायची. तर मस्त लागते बघा. तर आता लगेच भाजी शिजते तोपर्यंत मी भाकरी पण बनवून घेणार आहे. तर इथं बघा भाजी उकळून घेतली होती मी आणि नंतर मग मी दुसरा गॅस चालू केला आणि त्यावरती भाकरी बनवायची होत्या ना मला, त्याच्यामुळं मग ही वांग्याची भाजी मी पलीकडच्या गॅसवरती ठेवून घेतली आणि त्यानंतर मग भाकरी बनवायला घेतल्या, कारण मुलांना पण खूप भूक लागली होती. तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आमचा साधा सोपा असा वांग्याची भाजी आणि भाकरी असा बेत होता बघा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कुरडयाचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करत जावा. तर अशाच एका नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.